मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर इथं 2 दिवसांचा मुंबई शहर ग्रंथोत्सव 2024 याचं भव्य आयोजन करण्यात आलं. तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयानं मिळून याचं आयोजन केलं होतं. हा ग्रंथोत्सव पुस्तकप्रेमींसाठी पर्वणी ठरला आहे. 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी दादर इथे मुंबई शहर ग्रंथोत्सव 2024 आयोजित करण्यात आला होता. तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र शासन, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोबाईलपेक्षा पुस्तकांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना आणि वाचकांना मदत होऊ शकते आणि ही खऱ्या अर्थाने या ग्रंथोत्सवांमधून होईल असा मला वाटतं. या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. याचा उद्देशच असा आहे की ग्रामीण आणि शहरी भागातील विशेषतः सर्व प्रकारचे सर्व स्तरातील नागरिक, सर्व घटक, प्रकाशक, विक्रेते, साहित्यिक आणि यांना एकत्रित त्या ठिकाणी व्यासपीठ निर्माण व्हावं. त्यांना त्या ठिकाणी विक्रीसाठी प्रकाशक असतील, ग्रंथ विक्रेते असतील, त्यांना एका ठिकाणी व्यासपीठ निर्माण व्हावं आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्यांना उपलब्ध व्हाव्यात याकरता हा उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. दुसऱ्या दिवशी मराठी भाषेतील दुर्मिळ ग्रंथांचं प्रदर्शन उद्घाटक डॉक्टर श्यामकांत देवरे, संचालक राज्य मराठी विकास संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आणि माजी राज्यसभा सदस्य डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्या उपस्थितीत झालं. वाचनाने मी घडलो या विषयावर डॉक्टर मुणगेकर यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यान झालं. त्यानंतर वाचू आनंदे हा परिसंवाद झाला. पुस्तकं जास्त वाचली पाहिजेत, फोनमधून बाहेर पडलं पाहिजे. त्यांनी खूप छानशी व्याख्याने ठेवली, तसेच लेखकांना बोलवले. लेखकांनी अनुभव खूप छान पद्धतीने सांगितले. तसेच मी खाली गेली, पुस्तकांचं सुद्धा प्रदर्शन होतं, तेही खूप छान अनुभवायला भेटलं. मला इथून असं वाटायला लागलं की मोबाईलच्या जगातून बाहेर येऊन पुस्तकं अजून वाचली पाहिजेत आणि मी नक्कीच त्याच्या पुढे पुस्तकं वाचण्याचा अजून प्रयत्न करीन. त्यानंतर ज्या कवितांची पुढे गाणी झाली आहेत अशा कविता आणि त्याबाबतचे किस्से असाही कार्यक्रम सादर झाला. या ग्रंथोत्सवात अनेक प्रकाशकांनी वाचकांना आपली पुस्तकं उपलब्ध करून दिली आहेत. मुंबई शहर ग्रंथोत्सव सारखे उपक्रम महाराष्ट्र सरकार 2010 पासून राबवते. हे आवश्यक आहे की नवीन पिढीला साहित्याबद्दल जागृती करण्यासाठी, साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी मी पण वसईत गेली 30 वर्ष साहित्य जल्लोष हा उपक्रम चालवतो. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी पुस्तकं विकत घेऊन वाचली पाहिजेत आणि त्याची आवड निर्माण केली पाहिजे. विविध वयोगटातील वाचकांनी या ग्रंथोत्सवाला भेट दिली आणि त्यानंतर अनेकांनी आपण मोबाईलपासून दूर जाऊन पुस्तकं वाचली पाहिजेत असं मत व्यक्त केलं. दूरदर्शन बातम्यांसाठी प्रगल्भ क्रिएशन. नागपूरच्या